सध्या ऊस तोडीचे कामे सुरू झाली आहेत, तर नांदेडच्या अर्धापूर तालुक्यातील लहान या परिसरात एका ऊसाच्या शेतामध्ये ऊस तोडणी सुरू असताना 10 ते 12 फुटाचा अजगर कामगारांना आढळून आलाय। या अजगराची माहिती सर्पमित्रांना देण्यात आली, तर सर्पमित्राने या अजगराला पकडून त्याच्या अधिवासात सोडले। अजगराने लांडोर या पक्षाला भक्षण केले होते, तर 35 ते 40 किलो या अजगराचं वजन असल्याची माहिती कपिल वसुरे यांनी दिली। आणि कुठं अजगर सापडला होता? तर माझं नाव सर्पमित्र कपिल वसुरे। तर लहान या शिवारामध्ये एक 10 ते 12 फीट अजगर आढळून आल्याने ऊसतोड कामगार त्या ठिकाणी काम करत होते, पण काम करत असताना अर्ध्यात गेल्यानंतर त्यांना मोठा एक 40 ते 45 केजीचा पायथन दिसून आला। पण त्यांनी त्याच सापाला बघून मला कॉल केला आणि कॉल केल्यानंतर मी लगेच त्या ठिकाणी जाऊन बघितलं, तर त्या ठिकाणी भल्ला मोठा हा अजगर एक लांडोरणी या पक्षाला निघाला होता। पण त्याला ज्यावेळेस धरला आपण, त्यावेळेस त्याने तो पक्षी सोडला आणि अटॅक करायच्या मूडमध्ये होता। पण अटॅक करते वेळेस त्या ठिकाणी अनेक छोटे छोटे लेकरं सुद्धा होते आणि त्यांना देखील हानी पोहोचली असती। पण जर कदाचित या ठिकाणी कोण्याही शिवारात देखील साप दिसला तर सर्पमित्राशी संपर्क करून आपण साप रेस्क्यू करावा। कुठं सोडला आणि किती किलोचा होता? आपण तो साप लहान म्हणजे एक जंगलामध्ये रेस्क्यू या ठिकाणी जंगलामध्ये ड्रॉप करून आपण त्या ठिकाणी ड्रॉप केलेला आहे। आणि विशेषतः तो साप जास्त वेळ ठेवता पण आपल्याला येत नाही, त्यामुळे आपण त्याला त्या ठिकाणी ताबडतोब जंगलामध्ये नेऊन ड्रॉप केलेलं आहे। तुम्हाला काय मानधन वगैरे काय भेटते का? नाही, शासनाचं आजपर्यंत कोणतंही मानधन नसताना देखील सर्पमित्र आतापर्यंत 48 ते 48,000 प्लस सर्पमित्र महाराष्ट्रामध्ये काम करतात, पण कोणतंही शासनाचं आजपर्यंत मानधन भेटलेलं नाही। आणि शासन आजपर्यंत अक्कड धोक्यावर धोके चालू आहे शासनाचे। अंदाजे किती पकडले आजपर्यंत आम्ही आमचं स्वतःचं काम सोडून आम्ही साप किंवा इतर कोणताही प्राणी आढळून आला तर आम्हाला कॉल आल्यानंतर आम्ही लगेच जातो त्या ठिकाणी। साप किंवा कोणताही प्राणी आम्ही ताबडतोब काबीज करतो आणि जंगलामध्ये नेऊन सोडतो। पण आम्हाला आजपर्यंत एक तर पेट्रोलचा चार्ज पण नसतो आणि आमचा कामाचा पण चार्ज नसतो, तरी पण आम्ही एक म्हणजेच की एक मानव कल्याणासाठी काम करता म्हणून करता। पण शासनाने याची कुठेतरी तर अशी दखल घेऊन सर्पमित्राला प्राणी मित्राला कुठेतरी मदत करावा अशी अपेक्षित आहे। काही पकडल्याने काही पैसे वगैरे भेटतात की नाही, आजपर्यंत कुठला 1 रुपया सुद्धा असे तुमच्याकडून घेतात? वन विभागाचे अधिकारी कोणते रेस्क्यू करतात, त्यांना भेटले असं म्हणतात? नाही, असं कुठले त्याला भेटतात की नाही, त्याला पण। भिवंडीतील ईदगाह रोड परिसरातील ख्वाईस फाउंडेशनच्या वतीने पूनम सिंग गुरु यांच्या मार्गदर्शनाखाली अनुभूती फाउंडेशन आणि डॉक्टर तमन्ना खान यांच्या सहयोगाने मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले। या शिबिरात HIV, TB, डोळ्यावरील विकार, दंत आणि संसर्गजन्य आजाराची तपासणी करण्यात आली, तसेच गरीब आणि गरजू नागरिकांना मोफत औषधोपचारही देण्यात आले। शेकडो नागरिकांनी या शिबिराचा लाभ घेतला असून तमन्ना मंसुरी आणि त्यांच्या सहकारी किन्नर समुदायाने घेतलेल्या सामाजिक पुढाकाराचा भिवंडीत कौतुक होत आहे। यहाँ पे आपके निर्देशन से हेल्थ कैंप लगाया गया है, जिसमें बड़ी तादाद में रहवासी लोग आके यहाँ पे इलाज करा रहे हैं। कैसा लग रहा है आपको इसके बारे में? देखो, मेरा नाम तमन्ना है और मैं ख्वाहिश फाउंडेशन इस संस्था में एक छोटी सी कार्यकर्ता हूँ। मेरे साथ मेरी बच्ची जुड़ी हुई है तब्बो, और ये भी HIV प्रिवेंशन एंड कंट्रोल के लिए काम करती है। हमने जब बात की कि कौन सा ऐसा एरिया है भिवंडी में जहाँ पर मोस्टली पॉपुलेशन स्लम एरियाज़ में रहते हैं और बहुत ही वहाँ पर सफाई का काम, यहाँ पर जैसे हम आए तो हमने देखा कि यहाँ पर उतना सफाई का काम नहीं है। यहाँ पर बहुत सारे इंटरनल प्रॉब्लम्स हैं, जैसे कि लेडीज़ के लिए बाथरूम वगैरह का प्रॉब्लम है, जेंट्स के लिए बाथरूम वगैरह का प्रॉब्लम है, लोगों को हेल्थ इश्यूज़ यहाँ पर बहुत ज़्यादा हैं। तो हमने सोचा कि सबसे पहले हम एक काम करते हैं, हम हेल्थ कैंप से यहाँ पर शुरुआत करते हैं कि हेल्थ कैंप यहाँ पर ऑर्गेनाइज़ करते हैं, जिसमें यहाँ पर HIV की जांच हो रही है, यहाँ पर हीमोग्लोबिन का टेस्ट हो रहा है, यहाँ पर हेपेटाइटिस का टेस्ट हो रहा है, यहाँ पे ECG का टेस्ट हो रहा है, यहाँ पर आई चेकअप हो रहा है, यहाँ पर टीथ चेकअप हो रहा है, यहाँ पर रेगुलर मेडिकल चेकअप हो रहा है, जिसमें डॉक्टर्स भी आए हुए हैं। सारी सुविधाएं मिल रही हैं और सभी लोग आकर ये चेकअप पूरे मोहल्ले पूरे एरिया के लोग कर रहे हैं। ईदगाह एक ऐसा एरिया है, मुझे लगता है बहुत ज़्यादा स्लम है, बहुत ज़्यादा गरीबी है यहाँ पर, फिर भी लोगों के दिलों में ये है कि हम आगे बढ़ें
हमें कुछ करना चाहिए, यहाँ की बच्चियों को आगे बढ़ना चाहिए। इसके लिए ख्वाहिश फाउंडेशन हमेशा उनके साथ है। अनुभूति फाउंडेशन के थ्रू हमने ये कैंप लगाया है यहाँ पर। मैं सबसे पहले तो दीपा मैडम और अनुभूति फाउंडेशन का बहुत बहुत दिल से धन्यवाद करती हूँ कि उन्होंने बहुत जल्दी हमारे बोलने पर डॉक्टर्स वगैरह अवेलेबल करा कर दिए हैं हमें। इसके लिए बहुत बहुत धन्यवाद। और दूसरा हम धन्यवाद सबसे पहले ये देते हैं कि हमारे जो महेश चौगले सर हैं, उनकी वजह से हमको आज यहाँ पर मंडप मिला है। उनके लिए भी बहुत बहुत थैंक्स है हमारी तरफ से। दूसरा सबसे बड़ा थैंक यू मैं ये कहना चाहती हूँ कि जो मेरे आधार स्तंभ हैं, जो मेरी गुरुजी हैं पूनम गुरुजी, उनका दिल से धन्यवाद कि उन्होंने हमें ये प्रेरणा दी कि बच्चों आप आगे बढ़ो, मैं आपके साथ खड़ी हूँ। और कभी भी हमारी गुरु ने हमको यही सिखाया है कि अच्छा काम करो, अच्छे कार्य में हमेशा आगे रहो, ज़िंदगी में हमेशा सफल रहोगे। इस तरह के हम कार्य को लेकर चल रहे हैं कि सभी मार्जिनलाइज्ड कम्युनिटी को हम आगे बढ़ाने की कोशिश में लगे हुए हैं। ख्वाहिश फाउंडेशन द्वारा देखा गया मतलब यहाँ पे देखा गया स्थानिकों पे और भी मूलभूत सुविधाएं हैं, तो किस तरह से ख्वाहिश फाउंडेशन आगे आके पूरा करने। देखिए यहाँ पर तो जितने भी हम जैसे कि हम 1-2 दिन यहाँ पर आए और हमने लोगों से बात की। हेल्थ इश्यूज़ तो हर जगह होते ही हैं, लेकिन यहाँ पर ज़्यादातर एजुकेशन की बहुत ज़्यादा कमी है। एजुकेशन लेवल पे हम लोगों को यहाँ के बच्चों को, यहाँ की बच्चियों को आगे बढ़ाना बहुत ज़रूरी है। और यहाँ पर सबसे बड़ी समस्या है वो कचरे की है। सबसे बड़ी समस्या यहाँ पर है वो टॉयलेट ना होने की वजह से। जहाँ पूरे देश में मुझे लगता है कि लगभग पूरे भारत में स्वच्छ भारत अभियान को छेड़ा गया है, स्वच्छ भारत अभियान को लागू किया गया है। आप अपना कैमरा घुमा कर देख लीजिए, हम यहाँ पर आए हैं तो हमने सफाई की है। यहाँ पर मुझे नहीं लगता कि कहीं भी स्वच्छ भारत अभियान को लागू किया गया है। यहाँ की सड़कें देखिए, यहाँ के रोड्स देखिए, यहाँ के लाइटों पर खंभों पर लाइट्स नहीं है। यहाँ पे रात में अंधेरा हो जाता है। यहाँ भी तो बच्चियाँ रहती हैं, यहाँ भी तो इंसान रहते हैं। यहाँ पे जो मूलभूत सुविधा हैं, मैं भिवंडी म्यूनसिपल कॉरपोरेशन के कमिश्नर साहब से, भिवंडी म्यूनसिपल कॉरपोरेशन से और यहाँ के नगर सेवक से, यहाँ के एमएलए सर से, यहाँ के जो खासदार सर हैं, उन सभी से मैं ये दिल से अनुरोध करती हूँ कि किन्नर समाज और ख्वाहिश फाउंडेशन इन लोगों के साथ खड़ा है। आप लोगों का अगर सपोर्ट मिल जाए, आप लोगों का अगर सहारा मिल जाए, तो मुझे लगता है कि भिवंडी में सबसे अच्छा एरिया हम ईदगाह को बना सकते हैं और यहाँ के बच्चों को अच्छे एजुकेशन स्तर पर हम लेकर जा सकते हैं। इसके लिए और दूसरा धन्यवाद मैं सबसे बड़ा ये देना चाहती हूँ कि अनिल सर और उनकी टीम को, कि मैं जब भी उन्हें याद करती हूँ वो हमारा प्रसारण करने, हमारा न्यूज़ लोगों तक पहुँचाने, हमारे दिल की बातें लोगों तक पहुँचाने और जनता का जो भी सवाल होता है वो लोगों तक और प्रशासन तक पहुँचाने में हमारी बहुत मदद करते हैं। मैं आप लोगों से अनुरोध करूँगी कि एक छोटा सा क्लिप जहाँ पर इन लोगों को टॉयलेट तोड़ा गया है इनका, वहाँ पर ही अगर वो टॉयलेट बनकर मिले तो उस गंदगी और वो टॉयलेट के लिए एक फुटेज अगर हम उस न्यूज़ में चला सकते हैं तो मेरे लिए ये बहुत बड़ी बात होगी। और सभी लोगों का धन्यवाद, यहाँ पर आने वालों का, यहाँ के मोहल्ले वालों का, मेरी बच्ची का धन्यवाद। बहुत बहुत मेहनत की है यहाँ के लोगों ने भी और सारी टीम का, खासकर अनुभूति फाउंडेशन और एफपीआई का बहुत बहुत दिल से धन्यवाद करती हूँ। और इसके लिए यहाँ पर जो हमारी डॉक्टरनी हैं, डॉक्टर तरन्नुम आलमगीर ख़ान, उनकी क्लिनिक में हमने ये रखा है, उनका भी दिल से शुक्रिया। और उन्होंने एक बोलने पर हमें परमिशन दी उनके क्लिनिक में ये रखने के लिए, बहुत ज़्यादा शुक्रिया। हमारे बाजू में भी एक डॉक्टरनी साहिबा खड़ी हैं, उन शबनम डॉक्टरनी, उनका भी बहुत बहुत शुक्रिया कि वह हमारे साथ कांधे से कांधा मिलाकर खड़ी हैं। बस हमें एक टीम होकर, एकजुट होकर काम करना है और आगे बढ़ना है। कर्जत येथे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष आणि रायगडचे खासदार सुनील तटकरे यांच्या उपस्थितीत विविध पक्षातील असंख्य पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी पक्षप्रवेश केला। यामध्ये रायगड जिल्हा परिषदेचे माजी सभापती बंधू पाटील, शिवसेना शिंदे गटाचे संपर्क प्रमुख पंकज पाटील, आमदार महेंद्र थोरवे यांचे समर्थक दिनेश जाधव तसेच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे ज्येष्ठ नेते जे.पी. पाटील यांच्यासह अनेक मान्यवरांचा समावेश आहे। असं आहे की महायुतीच्या समन्वय समितीची बैठक अनेक ठिकाणी अनेक वेळेला झाली। त्या बैठकीमध्ये बावनकुळे साहेब, रवींद्र चव्हाण साहेब, भाजपचे अध्यक्ष, मी स्वतः, शंभूराज
देसाई, हसन मुश्रीफ, उदय सामंत आणि अनेक वेळा चर्चा केली. माननीय मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री यांच्याजवळ सुद्धा चर्चा झाली. राज्यभरामध्ये महायुती म्हणून आम्ही निवडणुकीला सामोरं जावं असं आम्ही त्या ठिकाणी ठरवलेलं आहे. तरीसुद्धा वेगवेगळ्या जिल्ह्यांतील राजकीय परिस्थिती भिन्न आहे. त्यामुळे प्रत्येक पक्षाने त्यांचे पालकमंत्री, संपर्कमंत्री नियुक्त केलेले आहेत. प्रभारींची सुद्धा नियुक्ती केली. त्यामुळे त्यांचा आढावा घेण्यासाठी भारतीय जनता पक्षाने सूचना दिल्यात, शिंदेसाहेबांनी सुद्धा सूचना दिल्यात, आम्ही सुद्धा दिल्यात. आता अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू आहे. 18 तारखेला परत समन्वय समितीची बैठक आम्ही आयोजित केलेली आहे. त्यावेळेला आम्हाला कळेल की राज्यातल्या वेगवेगळ्या नगरपालिकांच्यामध्ये कशा पद्धतीने त्या ठिकाणी अर्ज दाखल झालेले आहेत. त्यानंतर आम्ही समन्वय समिती या तिन्ही नेत्यांजवळ चर्चा करू आणि मग उरलेलं धोरण त्या ठिकाणी स्पष्ट करू. कर्जत आणि माथेरानचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार जाहीर झाले. कोणीचे कधी होतील? एक आज उद्या 2 दिवसामध्ये होतील, नक्कीच होतील. कारण आता आम्हाला याची जाणीव आहे की 17 तारखेच्या आत आम्हाला उमेदवार जाहीर करावे लागतील. कारण 17 तारखेला अर्ज भरण्याची 3 वाजेपर्यंतची शेवटची वेळ आहे आणि त्याच्यामुळे 1-2 दिवसात या संदर्भातला निर्णय त्या ठिकाणी होईल. आज पक्षप्रवेश झालेले आहेत, ताकद वाढते का पक्षाची? काय प्रचंड प्रमाणावरती अभूतपूर्व ताकद वाढते आहे. मगाशी उल्लेख केला, उल्लेख उर्फ बंधू पाटील गेले 45 वर्ष आम्ही युवक असताना राजकारणामध्ये सुरुवात केली. त्याच्या अगोदरपासून प्रत्येकाने आपापल्या घरामध्ये समाजकारण राजकारण पाहिलेलं असेल. बंधू असतील किंवा अनेक सहकाऱ्यांचा आज पक्षप्रवेश पक्षाची ताकद वाढवणार तर आहेच, पण अनुभव संपन्न नेते आल्यामुळेच पक्षाची उद्याची भवितव्यातील वैचारिक वाटचाल याला एक चांगल्यापैकी दिशा मिळणार. साहेब, आपल्यासोबत युतीमध्ये उपटालासोबत आघाडी करताय काय? आपण महाराष्ट्रामध्ये नाही आहे, पण आपण रायगड जिल्ह्याच्या पातळीवरती उपटासोबत आपली नाही, माझ्या पातळीवरती या संदर्भात काही चर्चा नाही. तिन्ही पक्षाच्या नेत्यांनी स्थानिक पातळीवरती युती करण्याच्या संदर्भात, आघाडी करण्याच्या संदर्भात स्थानिक नेतृत्वाला अधिकार दिलेले आहे. त्याचं अवलोकन मी मगाशीच आपल्याला नमूद केल्याप्रमाणे 18 तारखेच्या समन्वय समितीच्या बैठकीमध्ये आम्ही त्या ठिकाणी घेऊ. मी काही बोलू इच्छित नाही, कारण शेवटी स्थानिक पातळीवरती आमचे जिल्हाध्यक्ष आहेत, ते या ठिकाणी याच मतदारसंघाचे ते नेते आहेत, ते चर्चा करत आहेत. महायुतीचा धर्म सोबत ठेवून कशापैकी चर्चा करायची याचा प्रयत्न गेले वर्ष महिनाभर सुधाकर घारे अध्यक्ष म्हणून करत आहेत. त्याची मला स्वतःलासुद्धा माहिती आहे. त्यांच्या प्रयत्नाला यश येईल अशी मी आशा बाळगतो. दुसरा महत्त्वाचा मुद्दा आपल्यामार्फत, कारण लाईव्ह चालू असेल तर, आजच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने स्टार प्रचारकांची यादी घोषित केली. ही एक मोठी शस्त्रक्रिया झाली. 8 दिवसापूर्वीच ती शस्त्रक्रिया झाली. ते ICUमध्ये आहेत. उलट त्यांना पाहायला मी किंवा अजितदादा जाऊ शकलो नाही वैद्यकीय सल्ल्यानुसार, आणि त्यांना विश्रांतीचा सक्त सल्ला डॉक्टरांनी दिलेला असल्यामुळेच त्या स्टार प्रचारकाच्या यादीमध्ये भुजबळ साहेबांचं नाव नाही. भुजबळ साहेब हे पक्षाचे राष्ट्रीय स्तरावरील स्टार प्रचारक आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना झाली त्याला ते प्रदेशाध्यक्ष होते. त्यामुळे ते आम्हाला सर्वांनाच आदरणीय आहेत. कोणतरी गैरसमज करण्याचा प्रयत्न करत आहे, तो खुलासा एका व्हिडिओच्या मार्फत मी केलेला आहे. पण पुन्हा एकदा मी आपल्यामार्फत त्या ठिकाणी करू इच्छितो आहे. केवळ प्रकृती अस्वस्थामुळेच या नगरपालिकेच्या स्टार प्रचारच्या यादी, नंतर मग जिल्हा परिषदची होईल, मग महापालिकेची होईल. त्यावेळेला भुजबळ साहेब आमच्या सर्वांच्यासाठी ती ताकद आणि शक्ती देणारे नेते आहेत, ते आम्हाला नक्कीच उपलब्ध असतात. धन्यवाद. सभा व्यवस्थित होती. 17 तारखेला अर्ज भरण्याचा दिवस आहे, शेवटचा. दुसऱ्या दिवशी छाननी आणि अर्ज मागे घेण्याच्या प्रक्रियेमध्ये सुद्धा 2-3 दिवस आहेत. पण प्रचाराची सुरुवात ही 18 तारखेपासून रायगड जिल्ह्यामध्ये होईल, राज्यभरामध्ये सुद्धा होईल. ज्या ज्या ठिकाणी प्रचाराला मी जायचं आहे त्या ठिकाणी मी सुद्धा जाईन. राज्यांतील नेतेसुद्धा स्टार प्रचारक म्हणून त्यांची नियुक्ती झालेली आहे, तेही राज्य यावेळेला ढवळून काढतात. नंदुरबारमध्ये उपप्रादेशिक परिवहन विभागामार्फत आज शहर आणि परिसरातील मुदत संपलेल्या वाहनांवर तसेच 67 शालेय विद्यार्थी घेऊन जाणाऱ्या रिक्षांवर विशेष कार्यवाही करण्यात आली. या कार्यवाही दरम्यान रिक्षा, ट्रक, रेती वाहतूक करणारे ट्रक, टेम्पो आदी वाहनांची तपासणी करून आवश्यक कागदपत्रांची पडताळणी करण्यात आली. मुदत संपूर्ण परवाना आणि विमा अद्ययावत न केलेल्या वाहनांवर तसेच अवैध विद्यार्थी वाहतूक करणाऱ्या रिक्षांवर दंडात्मक कार्यवाही करण्यात आली. परिवहन अधिकारी उत्तम जाधव यांनी सांगितले की कागदपत्राशिवाय रस्त्यावर धावणारी वाहने अपघातग्रस्तांना आमंत्रण देतात. त्यामुळे नागरिकांनी कायद्याचं पालन करूनच विद्यार्थ्यांना वाहनात पाठवावे. आज उपप्रादेशिक परिवहन कार्यालय नंदुरबार
या कार्यालयाच्या वतीनं एकूण 4 स्क्वॉड आणि 20 अधिकारी मिळून आम्ही आज सकाळी नंदुरबार शहरामध्ये अवैध विद्यार्थी वाहतूक करणाऱ्या वाहनांवर, तसेच अवैध प्रवासी वाहतूक करणाऱ्या वाहनांवर व रेती वाहतूक करणाऱ्या वाहनांवर एकत्रित कारवाई केलेली आहे. त्याच्यामध्ये 32 रिक्षा, 9 स्कूल बस आणि 26 टोटल टाटा एस अशा या विद्यार्थी वाहतूक करणाऱ्या वाहनांवर कारवाई करण्यात आलेली आहे. याच्यामध्ये बऱ्याच मोठ्या प्रमाणात आम्हाला ज्या स्क्रॅप रिक्षा आहेत त्या आढळून आलेल्या आहेत आणि आम्ही आपल्या माध्यमातून पालकांना विनंती करू इच्छितो, आवाहन करू इच्छितो की आपल्या मुलांना परवानाकृत स्कूल बस किंवा स्कूल व्हॅनमधूनच शाळेत पाठवावे, म्हणजे त्यांची सुरक्षितता अबाधित राहील अशी. आणि ही कारवाई अखंड चालूच राहणार आहे. तरी सर्व पालकांनी आपल्या मुलांना परवानाधारक स्कूल व्हॅनमधूनच शाळेत पाठवावे असे मी सर्वांना आवाहन करतो. च्या गाड्या ज्या आहेत त्या तर आता सुटणार नाही, त्या आम्ही स्क्रॅपच करणार आहोत. आणि आता आमची कारवाई सध्या चालू आहे. ज्या गाड्यांचे कागदपत्र ओके आहेत त्या वाहनं आम्ही दंड घेऊन सोडणार आहोत आणि ज्या वाहनांचा अजून दंड भरणं बाकी आहे अजून आमची कारवाई चालूच आहे. आणि ज्या वाहनांकडे काहीच कागदपत्र नाही आहेत ते वाहनं आम्ही स्क्रॅप करणार आहोत. अखंडित चालूच राहणार आहे, कारण की आपल्याला माहीतच आहे 9 तारखेला आंबेबारी घाटामध्ये विद्यार्थ्यांना घेऊन जाणाऱ्या बसचा अपघात झालेला आहे. त्या दृष्टीनं आम्ही फिटनेस संपलेल्या वाहनांवर कारवाई चालू आहे, अवैध प्रवासी वाहतुकीवर कारवाई चालू आहे, स्कूल बसची तपासणी आमची चालू आहे आणि ही कारवाई आमची चालूच राहणार. नगरपालिका निवडणुकीची आचारसंहिता असल्याने निवडणूक असलेल्या भागात वाहनांच्या तपासणीसाठी बैठे पथक कार्यरत आहेत. कुंडलवाडी बैठे पथकाने एका वाहनाची तपासणी करताना त्यात 21,50,000 रुपयाची रक्कम आढळून आली. वाहनातील 4घांना या रकमेची चौकशी केली असता ते समाधानकारक उत्तर देऊ शकले नाहीत. त्यामुळे पथकाने ही रक्कम जप्त केली. त्यामुळे रक्कम कुठून आणली, कुठे जात होती याचा तपास आता पोलीस करत आहेत. एक्साईजचे टीम त्यांना पण आम्ही इन्व्हॉल्व करू ह्यामध्ये आणि शिंदे वगैरेची जे संबंधित एजन्सी आहे एक्साईज, दारूबंदीचे डिपार्टमेंट आणि असं डिपार्टमेंट पोलीससोबत कोऑर्डिनेट करून आपण कारवाई करू त्यांच्यावर आणि आपण प्रयत्न करू की जे इलेक्शन आहे शांतता, पीस आणि फेअर इलेक्शन कुंडलवाडीमध्ये सुद्धा होणार. यासाठी पोलीस प्रशासन पूर्णपणे सज्ज आहे. आमचे ऑफिसर्स आम्ही स्वतः ग्राउंडवर राहणार पुढच्या इलेक्शन होईपर्यंत आणि त्यामध्ये असा काही जे इल्लीगल गोष्टी आहेत ते पूर्णपणे थांबवण्याचे आम्ही प्रयत्न करणार आणि त्यासाठी पोलीस प्रशासन पूर्णपणे सक्षम आहे आणि पूर्णपणे त्यामध्ये आमची क्लिअर सूचना. त्यासाठी आमची इलेक्शनमध्ये 2-4 वेगवेगळ्या कारवाई असतो. आम्ही दरवेळी कॉम्बिंग ठेवतो, दरवेळी जे हद्दपार झालेली आहे त्यांची चेकिंग ठेवतो. तसेच आमची मोहीम असतो पाहिजे फरारी आरोपीची चेकिंगसाठी, हिस्ट्री सीटर आरोपीची चेकिंगसाठी. हा सर्व करून आमचे इनफॅक्ट डेली रिपोर्ट जातो, किती आज चेक केला, किती आम्ही कारवाई केली. हा सर्व करून जे डिस्टर्बिंग नॉन क्रिमिनल एलिमेंट्स आहे कुंडलवाडीमध्ये आणि आजूबाजू सर्ववर आम्ही वॉच ठेवणार आणि सर्ववर स्ट्रॉंगेस्ट पॉसिबल लीगल कारवाई करणार. इलेक्शनमध्ये SST बनवतो, स्टॅटिक सर्व्हिलियन्स टीम, तसेच FST फ्लाइंग सर्व्हिलियन्स टीम, तसेच आमची VST असतो, व्हिडिओ सर्व्हिलियन्स टीम. हा तिन्ही मल्टी एजन्सी टीम्स आहेत ज्यामध्ये पोलीसचे लोक असतो, त्यामध्ये महसूलचा लोक असतो, रिटर्निंग ऑफिसर्सचा लोक असतो आणि काही इन्कम टॅक्स वगैरेचे जे एजन्सी आहे त्यांची पण टीम असतो. आणि हा सर्व जे इल्लीगल मनी असो, दारू असो किंवा असा काही एलिमेंट्स यावर आम्ही कारवाई करतो. आणि त्याचसाठी तुम्ही बघू शकतो इथे की आमची बॅरिकेडिंग करून आपण 24 तास इथे आपण SST पॉईंट करत आहोत. तसेच काही माहिती भेटणार तो आम्ही तिथे पॉईंटवर जाऊन सुद्धा रेड करणार. त्यासाठी आमची पोलीसची टीम आणि FSTची टीम असते.
अमरावतीच्या रेवसा येथील 2007 मधील पुनर्वसन नागरिकांना प्रशासन वतीने अजूनही लाभ मिळालेला नाही। अशातच अनेक वर्ष वाट बघून अखेर 13 नोव्हेंबरला प्रहारच्या वतीने जिल्हाधिकारी आशिष शेरेकर यांच्या दालनासमोर झुणका भाकर खाऊन ठिय्या आंदोलन करण्यात आले। 2007 पासून व्हॅल्युएशन नुसार पैसे देण्यात यावे, मंदिर मस्जिद विहाराकरता जागा आरक्षित करून द्यावी, 7/12 देण्यात यावा ही प्रमुख मागणी करण्यात आली। यावेळी प्रहार महानगर प्रमुख बंटी रामटेके, वसू महाराज यांच्यासह रेवसा गावातील अनेक नागरिक उपस्थित होते। आज जे पुनर्वसन रेवसा वलगाव पुंडचं जे पुनर्वसनचं जे इथं जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये 2 घंट्यापासून जे आंदोलन चालू आहे, 4 वाजेपर्यंत जर या मागण्या पूर्ण झाल्या नाही तर वसू महाराज प्रहार जिल्हाध्यक्ष यांच्या नेतृत्वात आम्ही जिल्हाधिकारी साहेबाची कॅबिन ताब्यात घेऊ आणि त्या ऑफिसमध्येच आम्ही ठिय्या आंदोलन चालू करू। जोपर्यंत आमच्या मागण्या पूर्ण होणार नाही तोपर्यंत आम्ही ते कॅबिन सोडणार नाही। 2007 पासून जे पेढी नदीला पूर आला होता 2007 मध्ये, त्या पुरामध्ये वलगाव, कुंड, रेवसा आणि अनेक गावे बाधित झाली होती। हे सर्व नदीकाठी राहणारे गरीब वर्ग होता। यांना पुनर्वसन करण्यासाठी शासनाने उदासीन धोरण अवलंबलेलं आहे। लोकप्रतिनिधींचा याकडे लक्ष नाही आहे। 2007 ते 16 पर्यंत आम्ही अनेक आंदोलन केले। 16-17 मध्ये यांना जागा तर मिळाली पुनर्वसित करण्यासाठी, प्लॉटसुद्धा दिले, परंतु त्या जागेवर कुठल्याच नागरी सुविधा नाही। तिथे रस्ते नाही, नाली नाही, वीज नाही, तिथं शाळा नाही। अशा अवस्थेत त्यांनी तिथं जाव कसं, राहाव कसं? घर बांधकामासाठी जो पैसा मिळाला पाहिजे तो पैसासुद्धा शासनाने दिला नाही। फक्त 20-20 हजार रुपये एक टप्पा पहिला दिला। 20,000 रुपयात कुठलंच घर बांधणं होत नाही, साधा संडाससुद्धा बांधू शकत नाही। अशा अवस्थेत यांनी जाव कुठं, राहाव कुठं? यांच्या मुलांचे, यांच्या मुलींचे, नातवांचे लग्नसुद्धा होत नाही, यांना कोणी पुरीसुद्धा देत नाही यांच्या मुलांना। अशा अवस्थेत त्यांनी 10-12 वेळा आंदोलन केले, परंतु कुठलाच न्याय मिळाला नाही। म्हणून आज हे शेवटचं आंदोलन आहे। आम्ही इथे झुणका भाकर खाऊन राहिलो सर्वजण शांततेनं कलेक्टर ऑफिसमध्ये। यानंतर आम्ही जर 4 वाजेपर्यंत आम्हाला कलेक्टर साहेबांनी न्याय दिला नाही, मंत्र्यांशी बोलणं करून दिले नाही, मीटिंग लावली नाही, तर आम्ही कलेक्टर साहेबाची कॅबिन ताब्यात घेऊ आणि हे शेवटचं आंदोलन राहील। करो या मरो या आंदोलनात होईल। धन्यवाद। कारंजा लाड येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये शेतकऱ्यांच्या वारंवार होणाऱ्या तक्रारी आणि आंदोलनामुळे तणाव निर्माण झाला असून सोयाबीनला योग्य भाव मिळत नसल्याने शेतकरी आक्रमक झाले आहेत। विशेषतः 11 नोव्हेंबर रोजी बिजवाई सोयाबीनची आवक वाढल्यामुळे आदल्या दिवशी 7,000 ते 8,300 प्रति क्विंटल भाव असलेला त्याच सोयाबीनचा भाव व्यापाऱ्यांनी अचानक 4,000 ते 5,500 पर्यंत खाली आणला। या भावात मोठी घट झाल्यामुळे संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी बाजार समितीच्या प्रवेशद्वारासमोर ठिय्या आंदोलन सुरू केलं। शेतकऱ्यांचा आरोप आहे की व्यापाऱ्यांच्या या मनमानी कारभारामुळे संबंधित अधिकारी दुर्लक्ष करत आहेत। आधीच आर्थिक संकटात असलेल्या शेतकऱ्यांना योग्य भाव मिळत नसल्याने आणि व्यापारी शेतकरी यांच्यात वारंवार वादविवाद आणि हाणामारीच्या घटना घडत असल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत। शेतकऱ्यांची मागणी आहे की संबंधित अधिकाऱ्यांनी कारंजा लाड कृषी उत्पन्न बाजार समितीकडे तातडीने लक्ष द्यावे। बाजार समितीमध्ये भविष्यात कोणताही अनुचित प्रकार घडल्यास त्याला प्रशासकीय अधिकारी जबाबदार असतील असा इशाराही शेतकरी देत आहेत। या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी विश्वास कुटे यांनी। मी एक शेतकरी अमोल ज्ञानेश्वरी 2 कालपासून मी या मार्केटमध्ये सोयाबीन आणलेला आहे। काल सोयाबीनला भाव, उन्नतीच्या सोयाबीनला काल भाव 7,500 देण्यात आला। जसजशी आवक वाढली तशी शेतकऱ्यांची आवक वाढली, तसतसंच या मार्केटमधल्या खरेदीदारांनी दुपारून भाव पाडणे सुरुवात केले। 55 ते 4,000च्या दरम्यान इतकी भावाची खरेदी केली। आज परत भाव वाढतील या आशेने शेतकरी रात्रभर इथं झोपलेत, आपल्या मालाची राखण केली। आज सकाळी परत हराशी सुरू झाली। या हराशीत परत कालचाच त्याचा डाव त्यांनी परत साधला। 4500 ते 3,000, 5,000 अशा रेंजमध्ये सोयाबीन खरेदी करत आहे। काल 7,500 असताना आज कोण्या बेसवर त्यांनी 4500 रुपये मालाची खरेदी करत आहे। हेच प्रशासनाला विचारत आहे आणि सगळे व्यापारी इथून पळून गेलेले आहे। इथं जे संचालक मंडळ आहे डाकेबाईचं, हे सध्या इथं कोणी हजर झालेलं नाही आहे। शेतकऱ्याचा इथं कोणी वाली राहिलेला नाही आहे। इतक्या प्रमाणात शेतकरी इथं जमा झालेले आहे, तरी अद्याप इथं शेतकऱ्यांना पोलिसाचा धाक दाखवून सध्या एक पोलीसची गाडी इथं येऊन गेलेली आहे आणि त्यांनी रोड जाम करू नका, कसलाच
आंदोलन करू नका, आंदोलन करू नका अशी सांगून निघून गेलेले आहे. पण अद्यापही इथं शेतकऱ्याच्या बाजूने उभं राहण्यासाठी कोणी आलेलं नाही आहे. तरी न्यूज चॅनलना माझी विनंती आहे की त्यांनी इथून गरीब शेतकऱ्यांना न्याय द्यावा. होणारी कृषी उत्पन्न बाजार समितीची जी लूट आहे हे थांबवावी, कारण इथे शेतकरी मोठ्या प्रमाणात लुटले जात आहे. तरी याकडे प्रशासनाने गांभीर्य लक्ष देऊन कलेक्टर साहेबांनी व इतर संबंधित जे अधिकारी असतील यांनी तातडीने इथं येण्याची कृपा करावी. मंगरुळपीर तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र शेलू बाजार येथील जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर ठोंबरे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर कावरखे आणि जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉक्टर प्रभणकर यांच्यासह वैद्यकीय टीमच्या मार्गदर्शनाखाली संशोधित क्षय रुग्णाचे तपासणी शिबिर पार पडले. या शिबिरात वैज्ञानिक अधिकारी वैभव रोडे यांनी 69 संशोधित रुग्णाचे एक्सरे काढले. त्यानंतर त्यांना औषधोपचार करण्यात आले. उपचार पर्यवेक्षक अशोक भगत, रामेश्वर सोनुने आणि संतोष बल्लाळ यांनी उपचारासाठी विशेष सहकार्य केले. या व्यतिरिक्त लिंक वर्कर मिलिंद खंडारे यांनी 30 व्यक्तींची HIV तपासणी केली, तर प्रवीण राऊत यांनी CT स्कॅनबद्दल माहिती दिली. शिबिरात उपस्थितांना क्षयरोग, डेंग्यू आणि एड्स यावर आरोग्य शिक्षण देण्यात आले. जिल्हा क्षयरोग केंद्र तर वाशिमचे आरोग्य निरीक्षक रामदास गवई यांनी या शिबिराचे यशस्वी नियोजन केले. या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी विश्वास कुटे यांनी. नाफेड अंतर्गत सोयाबीन खरेदीसाठीची नोंदणी लोणार तालुका सहकारी खरेदी विक्री संघ येथे सुरू झाली आहे. याच पार्श्वभूमीवर संघाचे अध्यक्ष हिम्मतराव बाप्पू सानप यांनी परिसरातील शेतकऱ्यांना या संधीचा फायदा घेण्याचे आवाहन केले आहे. सोयाबीन खरेदीच्या वेळी आपण स्वतः हजर राहून शेतकऱ्यांचा माल व्यवस्थित खरेदी होईल आणि कोणतीही अडचण येणार नाही याची काळजी घेतली जाईल अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली. दरम्यान आमचे बुलढाणा जिल्हा प्रतिनिधी रघुनाथ आगाव यांच्याशी बोलताना येथील कर्मचाऱ्यांनी नोंदणीसाठी लागणाऱ्या कागदपत्राची माहिती दिली. तसेच बायोमेट्रिक प्रणालीमध्ये तांत्रिक अडचणी येत असल्यामुळे ही अट शिथिल सैल करावी अशी मागणी त्यांनी यावेळी केली. नमस्कार, सध्या मी आहे लोणार या ठिकाणी खरेदी विक्री संस्थेच्या कार्यालयामध्ये आणि या ठिकाणी सोयाबीन ऑनलाईन नोंदणी चालू आहे. सर, एक सांगा, सध्या जे शेतकऱ्यांना माल विक्रीसाठी आणायचं आहे आणि त्यासाठी जे शासनामार्फत म्हणजे नाफेडची नोंदणी चालू आहे, यासाठी कागदपत्र कोणते लागतात? ज्या शेतकऱ्यांना किमान आधारभूत खरेदी योजनेमध्ये माल घालायचा आहे त्यांनी आपले 7/12 ज्याच्यावर की यावर्षीचा पेरा असेल सोयाबीनचा, आधार कार्ड झेरॉक्स आणि बँक पासबुक झेरॉक्स घेऊन प्रत्यक्ष या ठिकाणी हजर राहायचं. आणि ऑनलाईन कसं करायचं आहे? हां, त्या ठिकाणी आल्याच्या नंतर यावर्षी बायोमेट्रिक सुविधा शासनाने चालू केलेली आहे. शेतकरी स्वतः या ठिकाणी आम्ही या ठिकाणी ऑपरेटर मंडळी आहे, सर्व सुखसुविधा उपलब्ध आहे. त्यांनी लोणार खरेदी विक्री या ठिकाणी येऊन आपले या ठिकाणी बायोमेट्रिक देऊन ऑनलाईन नोंदणी करायची आहे. आपल्यासोबत पुन्हा कर्मचारी आहेत. एक सांगा, सध्या जे बायोमेट्रिक सिस्टम चालू आहे नोंदणीसाठी, आमच्याकडे अशी माहिती मिळाली की शेतकऱ्यांना यामध्ये अडचणी येत आहेत, तर काय अडचणी येत आहेत? अडचणी अशा येत आहेत की काही वयोवृद्ध शेतकरी जे आपल्याकडे येतात त्यांचे बायोमेट्रिक थंब येत नाही, त्याच्यामुळे त्यांना वारंवार इथे यावं लागतं. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपलं शासनाने याच्यात थोडीशी सुधारणा करून आम्हाला द्यावी. अजून या कर्मचाऱ्यांची मागणी अशी आहे की शासनाने यामध्ये जे वयोवृद्ध आहेत आणि त्यांना या ठिकाणी त्रास होतोय, त्याची थोडी अट शिथिल करावी अशी त्यांची मागणी आहे. सोबत आहेत खरेदी विक्री संस्था लोणार यांचे अध्यक्ष हिम्मतराव बाप्पू सानप. एक सांगा, हे जे खरेदी केंद्र केव्हा सुरू होणार आहे याबद्दल थोडी माहिती द्या. आम्हाला अजून फक्त नोंदणीचे आदेश आहेत आणि खरेदी कधी सुरू होणार आहे याच्या ऑर्डर अजून काही आल्या नाही. ऑर्डर आल्यानंतर आम्ही जाहीर करून देऊ सर्व लोकांना आणि त्याच्यानंतरच खरेदी सुरू होईल. माल कशा पद्धतीने खरेदी करणार? माल आम्ही प्रतवारी पाहू आणि चांगल्याच प्रतीचा माल आम्ही घेऊ. त्याच्यामध्ये जर एखाद्या कास्तकाराचा माल जर खराब असला, त्याच्यामध्ये जर बाकीचे वेस्टेज असलं तर आम्ही चाळणी करून घेऊ. यामध्ये तुम्ही स्वतः लक्ष घालणार का? हो, यामध्ये आम्ही प्रत्येक दिवशी आमचे 1-2 संचालक जातीनं हजर राहतो आणि इथं ऑफिसमध्ये बसून शेतकऱ्याचा जर एखादा त्रास व्हायला लागला, अडचण आली, तर तो इथं येऊन आम्हाला सांगतो. आम्ही प्रत्यक्ष जाऊन तिथं त्याच्या अडचणी ज्या असतील ते निराकरण, कारण ही संस्था शेतकऱ्याकरता आहे आणि शेतकऱ्याचीच आहे. त्याच्यामुळे शेतकऱ्याला कमीत कमी त्रास होईल किंवा त्रास होणारच नाही अशा प्रकारची आम्ही खबरदारी दरवर्षी घेत असतो.
हे होते लोणार खरेदी विक्री संघाचे अध्यक्ष हिमतराव बापू सानप आणि त्यांनी स्पष्टपणे सांगितले की या ठिकाणी शेतकऱ्यांना जो माल आणतील तो कोणत्याही प्रकारचा त्यांना त्रास होणार नाही. जर त्रास झाला तर त्याला आम्ही स्वतः जातीने लक्ष घालून, कारण ही संस्था शेतकऱ्यांची आहे आणि शेतकऱ्यांची सर्व प्रकारे काळजी या ठिकाणी घेतली जाईल. रघुनाथ आगाव, न्यूज मराठी 24/7, लोणार, बुलढाणा. आज सकाळी एटापल्ली तालुक्यात तोडसा येथील विद्यार्थ्यांना घेऊन येणाऱ्या संस्कार कॉन्व्हेंट स्कूलच्या व्हॅनचा भीषण अपघात झाला आहे. या अपघातात एटापल्लीपासून 2 किलोमीटर अंतरावर तोड साटोला आणि एटापल्ली टोल दरम्यान घडला आहे. अपघात घडला तेव्हा व्हॅनमध्ये 5 विद्यार्थी होते. प्राथमिक माहितीनुसार चालकाच्या भरधाव वेगामुळे हा अपघात झाला. अपघातानंतर जखमी विद्यार्थ्यांना एटापल्ली ग्रामीण रुग्णालयात दाखल न करता तोडसा प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केल्याने प्रशासनाची दिशाभूल केल्याची चर्चा स्थानिकांमध्ये सुरू आहे. सध्या काही विद्यार्थ्यांना एटापल्ली ग्रामीण रुग्णालयात हलवले जात आहे, तर 2 विद्यार्थ्यांना पुढील उपचारासाठी चंद्रपूर येथे नेण्यात आले. दरम्यान अपघातानंतर चालक घटनास्थळावरून फरार झाला असून पोलीस निरीक्षक नागरगोजे पुढील तपास करत आहेत. वाहन नोंदणीकृत होते का, चालकांकडे वैध परवाना होता का आणि शाळेच्या विद्यार्थ्यांसाठी परवानधारक वाहन वापरले जात होते का, अशा अनेक गंभीर बाबींवर चौकशी सुरू असून यामुळे संस्था चालक अडचणीत येण्याची शक्यता आहे. तर या घटनेमुळे पालक आणि स्थानिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय. या बातमीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी तेजस गुज्जलवार यांनी. अशाच नव्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी पाहत राहा न्यूज मराठी 24/7. नवा भारत, नवा विचार.